केतकी रंगाने सावळी पण आकर्षक व्यक्तिमत्व असलेली तरुणी होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. राज्यशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर झाली होती. पुण्यात हॉस्टेलला राहणारी केतकी एम.ए.चे पेपर देऊन घरी संगमनेरला आली होती. MPSCची परीक्षा देऊन अधिकारी होण्याची तिची इच्छा होती. तशी तयारीला लागली. तिच्या घरी मात्र वातावरण फारसे अनुकूल नव्हते. पण केतकीला तिच्या आईवडिलांना समजून सांगितले होते, त्यामुळे दादा आणि माई पण समाधानी होते. ती दिवसातून 8 तास अभ्यासाला द्यायची. उरलेल्या वेळात आईला मदत करायची. परीक्षा जवळ आली तशी तिने अभ्यासाची गती वाढवली. प्रिलिम ती पास झाली. आता मेन्स बाकी होती. मेन्सला 1 महिना बाकी होता तसा घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला. केतकीला माहीत होते की आता दादा आणि माईला विरोध करून चालणार नाही. 2-4 स्थळं आले पण तिला पसंत पडले नाही. एक प्राध्यापक असलेल्या मुलगाचं स्थळ आलं, पण ते खेड्यातलं होतं. मुलगा पुण्यात विद्यापीठात प्राध्यापक होता. दादा आणि माईला वाटले याच्यापैकी चांगले स्थळ केतकीला मिळणार नाही. केतकीला त्यांची सगळी कल्पना दिली. एकत्र कुटुंब, शिवाय खेडेगाव, फक्त मुलगा चांगला नोकरी आणि तो पुण्यात सारख्या शहरात राहणारा, एवढ्या जमेची बाजू. केतकीनेही होकार दिला. लग्न 2 महिन्यांनी करायचे ठरले. केतकी परत मेन्स परीक्षेला तयारीला लागली आणि ती परीक्षेची पास झाली. पुढे इंटरव्ह्यू होता. लग्न 8 मार्चला होतं. अधिकारी पदाची सून मिळणार म्हणून तिच्या सासरचे माणसंही खुश होते. लग्नाची तारीख उजाडली. दादा आणि माईंना अतिशय थाटामाटात संगमनेरला केतकीचं लग्न केलं. लग्न होऊन केतकी खेड्यात आली. सुरुवातीला काही दिवस तिला तिथे राहावं लागणार होतं. लग्नानंतर 8च दिवसात तिचा इंटरव्ह्यू होता. केतकी तिचे मिस्टर प्रसाद बरोबर पुण्यात आली. तिचा इंटरव्ह्यू दिवस उजाडला. ती आणि प्रसाद 11 वाजेला बरोबर पोहोचले. तिची अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूची पहिलीच वेळ होती, म्हणून ती थोडी घाबरलेली होती. पण प्रसादने तिला धीर दिला. तिला बोलवण्यात आलं. मे आय कम इन म्हणून ती आत गेली. समोर सगळी दिग्गज मंडळी होती. पहिलाच प्रश्न तिला विचारण्यात आला की तुम्ही हे क्षेत्र का निवडले? केतकीने विचार करून उत्तर दिले. तिच्यावर प्रश्नांचा भडीमार होत राहिला. ती पण सफाईदारपणे उत्तर देत राहिली. केतकीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं चोख दिली. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी केतकीला 8 दिवसात कळवू असे सांगितले. केतकी आभार मानून बाहेर आली. इंटरव्ह्यू उत्तम झाल्याने तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. केतकी व प्रसाद घरी गेले. खेड्यातलं वातावरण वेगळं होतं. केतकी तिला जमेल तसं काम करीत होती. 8 दिवसाच्या आत तिला पुण्यात चीफ ऑफिसर म्हणून रुजू होण्यास सांगितलं होतं. केतकी पुन्हा प्रसादबरोबर पुण्यात आले. नवीन जॉब म्हणजे एक आव्हान होते. सकाळी सर्व आवरून ती ऑफिसला जायची. अनेक अधिकारी भेटायला यायचे तिला. जे योग्य वाटेल तसेच तिथेच ती सह्या करायची. एक दिवस तिचे जेठ अनधिकृत बांधकामाच्या कागदपत्रावर सह्या घेण्यासाठी आले. तिने सह्या करण्यास नकार दिला. तशी त्यांची नथ तडकली. तिच्या सासरच्यांना कळल्यानंतर ते केतकीच्या ऑफिसमध्ये येऊन तावातावाने बोलू लागले. केतकीने त्यांना शांतपणे समजावून सांगितले. सुनेने केलेला अपमान त्यांना सहन झाला नाही. घरात तक्रारी चालू झाल्या. एक दिवस प्रसाद तिच्या ऑफिसमध्ये गेला. तिची मीटिंग चालू होती. प्रसादने दारावरच्या शिपाईला हटवले, पण त्याने आत जाऊ देण्यास नकार दिला. प्रसाद चिडला तसाच रागाने तो आत गेला व रागाच्या भरात त्यांनी सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर केतकीच्या गालावर जोरात लगावले. केतकी तिच्या कामात मग्न होती, पण झालेला प्रकार तिला रुचला नाही. तिने संतापातच प्रसादला गेट आऊट केलं. दाट ओठ खातच तो बाहेर निघाला. तो निघून गेल्यावर केतकी बराच वेळ पश्चाताप करत राहिली. पुण्यात तिला राहण्यासाठी एक मोठा बंगलाही मिळाला होता. तिने प्रसादलाही तिथे राहण्यास सांगितले, पण त्याने ते ऐकले नाही. झालेल्या प्रकारानंतर केतकी आणि प्रसादमधील वाद वाढतच गेले. केतकीच्या सासरच्या लोकांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं. शेवटी त्यांचा घटस्फोट झाला, पण त्या दरम्यान केतकी प्रेग्नेंट राहिली. 2 वर्षातच केतकीची नगरला बदली झाली. छोट्या अनयला घेऊन ती नगरात आली. अनयला तिचे पाळण्याघरात टाकली. तिची कामं करण्याची पद्धत आणि कडक शिस्त यामुळे ती लवकरच लोकप्रिय झाली. तिच्या कामाची एक शिस्त होती, त्यामुळे बेकायदेशीर कामांना तिने पायाबंद घातला. अनय देखील आता शाळेत जाऊ लागला होता. केतकीच्या आई नगरला तिच्यासोबत राहू लागली.
इकडे प्रसादच्या वडिलांनी प्रसादचे दुसरे लग्न करून दिले. नवल असे होते की केतकीसारखी मोठी अधिकारी मुलगी आपली सून होणार असा जो अभिमान प्रसादच्या आईवडिलांना होता तो जास्त काळ टिकला नाही. केतकीने स्वतःचा संसार एकट्यानेच करायचे ठरवले. अनय CBSEच्या शाळेत शिकत होता. एक दिवस स्कूल बस आली नाही म्हणून केतकी अनयला शाळेत सोडण्यास निघाली. त्याला तिने शाळेत सोडले आणि परत येताना एका वळणावर मागून एका ट्रकने जोरात स्कूटीला धडक दिली. केतकी स्कूटीवरून रस्त्यावर फेकली गेली. जोरात पडलेल्या डोक्याला जबर मार लागला होता. रक्त वाहत होते. केतकीला रस्त्यावर पडलेल्या पाहून गर्दी जमली. केतकीने क्षणभर डोळे उघडले आणि ती म्हणाली, अनय अनय. पण काही मिनिटातच तिचे डोळे मिटले. जागेवरच तिने प्राण सोडले. जमलेले लोक हळूहळू करू लागले. तिला दवाखान्यात हलवण्यात आले. पोस्टमॉर्टम करून डॉक्टरांनी तिचे प्रेत तिच्या लहान भावाच्या ताब्यात दिले. ज्या लहान भावाला तिला सांभाळायचं होतं त्याच्या हातात लाडक्या बहिणीचं प्रेत होतं. केतकीचं प्रेत स्मशानात आलं. अनयच्या हाताने केतकीच्या अग्निडाग दिला. तेव्हा जमलेल्या महिलांच्या डोळ्यात अश्रू होते.